ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणाला नवे वळण, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मलगुंडे यांचे आव्हान, अपील करण्याची घोषणा। ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाच्या कलम 44(1) अंतर्गत अपात्र ठरवल्यानंतर आता या प्रकरणाला नवे राजकीय व कायदेशीर वळण मिळाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मलगुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय अकसापोटी व राजकीय दबावातून घेतल्याचा गंभीर आरोप करत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची घोषणा केली आहे। यापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गट, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख घनश्याम उर्फ जयकर जाधव यांनी बसस्थानकाजवळील हॉटेल व लॉजिंग इमारतीबाबत अतिक्रमण झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर अनधिकृत बांधकाम झाल्याचा निष्कर्ष नोंदवत नगराध्यक्षांना अपात्र घोषित केले। मात्र या निर्णयाला उत्तर देताना आनंदराव मलगुंडे यांनी पत्रकार परिषदेत आरोप फेटाळून लावले। माझ्यावरील तक्रार पूर्णपणे चुकीची, आकसापोटी आणि माझी बदनामी करण्याच्या हेतूने दाखल करण्यात आली आहे। गेल्या 40 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मी कधीही कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा दावा त्यांनी केला। मलगुंडे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जागेचे 2002 साली गुंठेवारी नियमानुसार नियमितीकरण झाले असून ती इमारत 1983 सालापासून अस्तित्वात आहे, त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166च्या रुंदीकरणावेळी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती, त्यावेळीही त्यांच्या इमारतीवर कोणतीही कारवाई झाली नव्हती। सध्याची इमारत गट नंबरच्या हद्दीत असून पूर्णपणे कायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या वेळेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। विधानमंडळाचे अधिवेशन संपताच घाईघाईने आदेश काढण्यात आला। हा निर्णय विरोधकांनी प्रशासनावर दबाव टाकून राजकीय हेतूने घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला। तसेच देशाच्या संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आदेशाविरोधात कायदेशीर मार्गाने राज्य शासनाकडे अपील दाखल करणार असल्याचे मलगुंडे यांनी स्पष्ट केले। कालच 9-10 तारखेला आपल्या एक याचिका तक्रार 44(1) या याच्यातून एक तक्रार दाखल माझ्यावर झालेली होती आणि त्या तक्रारीचा 44(1) हा मला लागूच होऊ शकत नाही। या तक्रारीचा कोणताही म्हणजे ही तक्रार विरोधकांनी जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टीने ही तक्रार दाखल केलेली आहे। या शहरात काम करत असताना मी गेले 1985 सालापासून आज अखेर ह्या शहरात कोणतंही अनाधिकृत कृत्य, अनाधिकृत बांधकाम असलं कोणतंही काम मी केलेलं नाही। आणि हे जे गुंठेवारी नियमितकरण मी 2002 साली केलेलं आहे, त्या 2002 साली ते गुंठेवारी करत असताना ती माझी जवळजवळ 1983 सालापासून जुनी इमारत होती, परत त्या जागेला नवीन झाली आणि त्यावेळीपासून ती पहिल्यापासून ती वास्तू आमची तिथं आहे। त्यामुळं रस्त्यात कुठेही बाधित असं काम कुठेही केलेलं नाही। जेवढं या वेळेला 166चं नॅशनल हायवेचं काम झालं, त्यावेळी सुद्धा पेठ नाक्यापासून आंबेडकर नगरपर्यंत संपूर्ण दोन्ही बाजूला जेवढं अतिक्रमण होतं त्यावेळी नॅशनल हायवेवाल्यांनी सर्व प्रकारचं कुणाचंही ठेवलेलं नाही। त्यामुळं माझ्या इथेही सुद्धा अतिक्रमण अजिबात काय त्यावेळी राहिलेलं नाही। त्या गटरच्या आत जवळजवळ ही माझी इमारत आहे। त्यामुळं हे अनाधिकृत म्हणून हे कृत्य मी माझ्या कारकिर्दीत ह्या 40 वर्षाच्या मी कधीही केलेलं नाही। आणि ह्या आत्ता जरी ह्या 2-3 वळीचा आदेश कलेक्टर साहेबांनी काढलेला आहे, त्यात अधिवेशन हे 9-10 तारखेला शुक्रवारी संपलं आणि शुक्रवारी संध्याकाळी 10 तारखेला हा आदेश काढला। जर यांना काढायचं होतं तर मग त्यांनी अधिवेशना दिवशीच काढायला पाहिजे होतं। पण ही सर्वसामान्य या आपल्या ईश्वरपूरच्या जनता ही शून्य जनता आहे, त्यांनाही माहिती आहे की बाबा अधिवेशन चालू असताना काढलं नाही, दुसऱ्या दिवशीच आदेशाच्या 2 वळीचा काढला आणि त्याच्यात माझा कोणताही सहभाग नाही। जे बाधित जी जागा होती ती माझी नव्हतीच जागा। माझ्या ज्या जागा 2000 म्हणजे सर्वे नंबर 8 या आमच्या स्वतःच्या आहेत, तिथे कुठेही त्या जागेत आम्ही अतिक्रमण केलेलं नाही। त्यामुळं या विरोधकांनी हे जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी सत्तेचा गैरवापर करून
हे अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून हा निर्णय करून घेतलेला आहे. पुढचं मी पुढं मला 15 दिवसाची हे आहे कालावधी आहे. मी त्या ह्याच्यात संविधान मानणारा माणूस आहे. माझा कायद्यावर पूर्ण चांगला विश्वास आहे. मी पुढली लढाई अपील पुढे दाखल करणार आहे.